तर नमस्कार मित्रांनो, मा एडिटिंग टिप्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आजचा आपला विषय आहे टू व्हीलर बाईक रिपेअरिंग विषय। मित्रांनो, बाईकमध्ये कोणतीही बाईक असू द्या, कुठल्याही कंपनीची बाईक असू द्या, त्यामध्ये एक महत्त्वाचा इलेक्ट्रिक पार्ट्स असतो, त्याचं नाव आहे पिकअप कॉइल। तर आज मी तुम्हाला हेच सांगणार आहे, तुम्ही कोणत्याही बाईकचं म्हणजे कुठल्याही कंपनीची बाईक असू द्या, तुम्ही कोणत्याही बाईकचं पिकअप कॉइल खराब झालंय की नाही हे तुम्ही चेक करू शकता। तुमच्या बाईकमध्ये जो पिकअप कॉइल आहे ते खराब आहे का चालू आहे हे कसं समजणार? तर मित्रांनो, मी इथं दोन पिकअप कॉइल घेतलेले आहे। एक जो आहे तो नवीन आहे, ओरिजिनल चालू आहे, आणि एक खराब झालेला पिकअप कॉइल आहे। तर तुम्हाला कसं समजणार की कोणता पिकअप कॉइल चालू आहे, कोणता पिकअप कॉइल खराब आहे? पिकअप कॉइल चेक करायचे दोन पद्धत आहे। एक, तुम्ही अशी जी LED बल्ब असतो त्याच्या मदतीने सुद्धा पिकअप कॉइल चेक करू शकता, पिकअप कॉइल खराब आहे की नाही। आणि दुसरी जे ते मल्टीमीटर, म्हणजे तुम्ही या मल्टीमीटरच्या मदतीने सुद्धा चेक करू शकता तुमचा पिकअप कॉइल खराब आहे की नाही। तर सर्वात पहिले जे आहे ते आपण मल्टीमीटरने चेक करूया पिकअप कॉइल खराब आहे की नाही, कसं तुम्हाला समजणार। तर त्यासाठी इकडं मल्टीमीटरला चालू करायचं आहे, बीपवरती सेट करायचं आहे। तर लक्ष द्या, मी इथं बीपवरती सेट केलेलं आहे। आता बघा, ही मल्टीमीटरची जी वायर आहे प्लस मायनस, मी याला टच करतो तर बीप आवाज येतो। तर असा आवाज आला पाहिजे। आवाज आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पिकअप कॉइल, आता हे चालू पिकअप कॉइल आहे बघा, इथं प्लस मायनस व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचं आहे। तर मी इथं प्लसला प्लस जॉईंट करतो आणि मायनसला मायनस जॉईंट करतो। तर बघा, इथं रीडिंग दाखवते, तर पाहू शकता 245 दाखवते, म्हणजे हे पिकअप कॉइल चालू आहे। तर मित्रांनो, तुम्हाला कसं समजणार की याची जी रीडिंग आहे ती बरोबर आहे की नाही? तर त्यासाठी तुम्हाला मी एक PDF देणार आहे। त्या PDF मध्ये कोणत्या बाईकचं किती रीडिंग असतं ते तुम्हाला समजेल। त्याच्यापेक्षा जर कमी असेल तर समजून जायचं की पिकअप कॉइल खराब आहे, आणि जर रीडिंग परफेक्ट असेल तर समजून जायचं की तुमचा पिकअप कॉइल व्यवस्थित आहे। तर बघा, हे 245 दाखवते, म्हणजे हे जे पिकअप कॉइल आहे हे चालू आहे। आता बंद पिकअप कॉइल बघा, हा खराब पिकअप कॉइल आहे, याची रीडिंग बघा। चालू पिकअप कॉइलची 245 दाखवत होती, आता बंद पिकअप कॉइलची बघा, मी टच करतो, रीडिंग काहीच दाखवत नाही आहे, म्हणजे हा जो पिकअप कॉइल आहे तो खराब आहे। आता दुसरी पद्धत तुम्हाला सांगतो पिकअप कॉइल चेक करायची। तर हे मल्टीमीटर आता बाजूला करूया आपण। यासाठी तुम्हाला पिकअप कॉइल पाहिजे आणि एक LED बल्ब पाहिजे तुमच्यापाशी। तर LED बल्बचं काय करायचं आहे, पहिले हा जो बंद पिकअप कॉइल आहे तो चेक करूया। बघा, इथं प्लस मायनस व्यवस्थित जॉईंट करायचं आहे। जॉईंट केल्यानंतर बघा, प्लस मायनस व्यवस्थित जॉईंट करायचे असं। त्यानंतर तुम्हाला एक लोखंडाची कुठली वस्तू घ्यायची आहे, तर मी हे लोखंडाची वस्तू घेतली बघा, स्टीलची वस्तू नाही घ्यायची, लोखंडाचीच घ्यायची आहे। आता मी लाईट बंद करतो तुम्हाला दाखवण्यासाठी। बघा, आता ह्याला जेव्हा इथं मी मारेल तर ही जर लाईट चालू झाली तर समजायचं पिकअप कॉइल चालू आहे, ठीक आहे। तर बघा, इथं मी लाईटीला मारतोय, टच करतोय बघा, तर बघा लाईट ऑन होत नाही, म्हणजे हे जे पिकअप कॉइल आहे ते खराब आहे। आता तुम्हाला मी चालू पिकअप कॉइल दाखवतो बघा। तर ही चालू पिकअप कॉइल आहे, त्याला जॉईंट करून दाखवतो। आणि लक्षात ठेवा मित्रांनो, वायरिंग प्लस मायनस ही परफेक्ट जॉईंट झाली पाहिजे, ठीक आहे, नाहीतर बल्ब चालू होणार नाही, म्हणजे LED चालू होणार नाही। आता ही LED ची गरज नाही, तुम्ही नॉर्मल बल्ब सुद्धा चेक करू शकता। तर इथं मी वायरिंग जॉईंट करतो प्लस मायनस व्यवस्थित। तर बघा, आता प्लस मायनस जॉईंट केलाय। आता बघा, मी इथं जेव्हा मारतो इकडं लोखंडाच्या वस्तूने इकडं, तर बघा ही जी लाईट आहे ही बंद चालू होईल बघा, चालू होते बघा, जसं मारेल तसं ते चालू आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही बाईकचे पिकअप कॉइल खराब आहे किंवा चालू आहे हे तुम्ही चेक करू शकता।